पण तरी सुद्धा काही प्रश्न त्यांचे संपूर्ण श्लोकांवरच्या मधल्या मधल्या प्रश्नावर सुद्धा आधारित आहे. ही एक प्रकारची उजळणीच आहे असंही म्हणता येईल. तर आपण पाहिलं आहे की आपला जो मनाचे श्लोक सुरू होतात ते गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा. या श्लोकापासून आपण जो प्रवास सुरू केलाय तो आज आपला अंतिम टप्प्यात याच अध्यायापर्यंत येणार आहे. आज आपण जो पहिला प्रश्न आहे तो यासाठी मी पहिले सांगितलं आहे की केवळ 181 ते 205 श्लोकांपर्यंतचाच अभ्यास या स्वाध्यायामध्ये नाही आहे. काही प्रश्न सोडले तर आपल्याला सर्व श्लोकांचाच अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. पहिला प्रश्न आहे, मनाच्या श्लोकातून श्री समर्थांनी सांगितलेली कर्म उपासना व ज्ञान मार्गाचा उपदेश विशद करा. यामध्ये आपल्याला माहित आहे की मनाचे श्लोक जे आहे तो पहिला जो श्लोक सोडला मंगलाचरणचा, तर दुसऱ्या श्लोकापासून तर 66 श्लोकापर्यंत कर्म मार्ग त्यांनी सांगितला आहे. त्यानंतर 67 ते 135 पर्यंत उपासना मार्ग सांगितला आहे आणि त्याच्यानंतर ज्ञानपर श्लोक मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून आपल्याला आता पहिला भाग जो आहे कर्म उपासना, यासाठी आपल्याला 2 ते 66 श्लोकांपर्यंत काही श्लोकांचा त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो ज्ञान मार्गाचा उपदेश सांगितला तो 136 ते 201 पर्यंतच्या श्लोकांचा अभ्यास करायचा आहे. आता सर्व श्लोकांचा जर विचार केला तर कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, सदाचार, सत्संग, सुख दुःख, सगुण आणि निर्गुण, नाम आणि ध्यान या संबंधीच्या अनेक संकल्पना समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये स्पष्ट केल्या आहेत. हे मनाचे श्लोक वाचून त्याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि त्यातच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येईल. आता आपण प्रश्नाकडे पुन्हा वळू. समर्थांनी कर्म उपासना सांगितली आहे. जर आपल्याला गाठायचं असेल तर आपले आचरण चांगले असले पाहिजे. म्हणून समर्थ काय सांगते, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावळ. आणि हे आमचं सूत्र आहे. कर्म हे कोणालाही काल सुंदर आहे. म्हणून मला एक पुन्हा सूचना अशी करावी वाटते की जरी आपण त्या नेमक्या परीक्षेला बसलो नसलो तरी सुद्धा सर्वच अभ्यासार्थांनी मार्गदर्शन हे ऐकलं पाहिजे. त्यातून थोडं थोडं घेऊन आपण आपले उत्तर अजून चांगले लिहू शकतो, मुद्दे सूद लिहू शकतो. आता कर्म चांगले करायला सुरुवातीला काय करावे लागेल यासाठी त्यांनी समर्थांनी सांगितलं आहे, दुष्ट वासना धरू नको, पाप संकल्प तुला सोडावा लागेल, सत्य संकल्प जागवावा लागेल, षड्रूप रोखावा लागेल, लोकास संतोष द्यावा लागेल. हे सर्व अंगीकारलं तर मग परमार्थही सुखाचा होतो. आता प्रपंच आणि परमार्थ ह्या जर विचार तर रेल्वे 2 ट्रॅक प्रमाणे असला, वेगळे असले दिसत असले तरी शेवटी ध्येय आपलं जे असेल, परमार्थाचं ध्येय असो किंवा प्रपंचाचंही ध्येय असो, ते सुखाचं व्हायचं असेल तर तुम्हाला कर्मच चांगलं करत राहावं लागेल. आता यासाठी जर कर्म चांगलं आपल्याला करण्यासाठी जे जे करावं लागतं त्याचं ते श्लोक जे आहेत ते मनाच्या श्लोक मध्ये 90, 76, 100 आणि 137 या 4 श्लोक तुम्ही पहिले वाचा. तुम्हाला नंतर कळेल की कर्म चांगलं करण्यासाठी काय करावं लागेल. उदाहरण म्हणून मी 9वा श्लोक वाचतो. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी न रे पाप सांचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिके दुःख मोठे. हा एक
9व्या नंबरचा श्लोक आहे. बाकीच्या श्लोकचा सगळ्यांचा अभ्यास करा, त्याचे अर्थ समजून घ्या आणि मागेही स्वाध्यायामध्ये काही प्रश्न असे आले असतात तर त्या स्वाध्याय सुद्धा एकदा आपण नीट आपल्या याच्यामध्ये वाचा. मग त्यासाठी काय करावं लागेल ते कर्म करणार. सगळ्यात पहिले एकच काम आहे, मीपणाचे त्यांच्या कर्तेपणाचे ओझे जे आपल्या डोळ्यात आहे ते पहिले बाजूला करावं लागेल, ते घ्यायचं नाही आहे. जे जे माझ्याकडून चांगले घडते ते रामसत्तेमुळे आहे. आता एखाद्या वेळेस आपल्या आयुष्यात आपण अनेक निर्णय घेतो, ते निर्णयात काही निर्णयात असा आहे की खूप चांगला फायदा मिळतो, चांगलं घडतं, त्यावेळेस तुमच्या मनामधून नकळत असा शब्द आला पाहिजे की हा निर्णय घेण्यामागची प्रेरणा श्रीरामांची आहे. समजा त्या एखाद्या निर्णयाने माझं नुकसान झालं, सहज आपणच आपल्या मनाला पक्क ठरवलं पाहिजे की हा निर्णय माझ्या चुकीमुळे तो निर्णय चुकलेला आहे, त्यामुळे मला हे नुकसान झालंय, याच्यात रामाचा काही दोष नाही. हे इतकं पक्क बिंबवलं पाहिजे तर आपोआप पुढचं आपण याच्यामधून बाहेर पडतो. कर्म कसे ते सुद्धा रामाला समोर ठेवूनच कर्म केले. तुमचे कर्मच नाही, तुम्ही मार्गाला जाऊ शकतच नाही, तरी सुद्धा तुम्ही चांगल्याच मार्गाला जा. कर्म मार्ग म्हणजे उपासना. आता कर्म उपासना होय, उपासना म्हणजे काय? काल ताईंनी सांगितलंच आहे आपल्याला, देवाजवळ वास करणे, सतत स्मरण ठेवणे, उपासनेच्या अंती देवा भक्त अखंड भेटी. इतकी उपासना आपली एकरूप झाली की आपल्याला देव भेटणार आणि देव आपलं वाईट करणारच नाही. प्रारंभ आणि प्रयत्न याच्यावर सुद्धा काल छान बोलले आता. तर त्याच्यामध्ये कसं आहे, किती वाईट असलं ना ते घडावं लागतं, ते भोगावं लागतं, पण शेवटी त्याचा जो शेवट असतो ना तो देव निश्चित चांगला करतो. त्यापासून आपल्याला एका बाजूला प्रारब्ध भोगूनही मोकळा करतो आणि तिकडे दुसऱ्या बाजूने देव चांगल्या ते आपल्यापासून करतात. यासाठी म्हणून कायम देवा असं पाहिजे. आणि अखंड भेटी अशी स्थिती जेव्हा होते ना, म्हणजेच ज्ञान जे आपल्याला होतं ते ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. आणि आत्मज्ञानही आपल्याला साधन या परीक्षेला जसं म्हटलं, मी तू झाली बोलणं एका जनार्दनी श्रीरथ. या पद्धतीने हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर यामध्ये पुन्हा श्लोक सांगते. 80, 159, 191, 203 आणि 204 या श्लोकांचा अभ्यास केला तर तुम्हाला कर्म उपाय काय आहे आणि ज्ञानाचा उपदेश काय हे सगळं कळेल. त्यासाठी मात्र अभ्यास व्हावा लागेल. आता पहिला प्रश्न आलेला आहे. आता पुढील चरणाला लिहून कल्पना विस्तार करायचा आहे. चरण आहे लपावे अति आदरे राम. श्लोक हे चरण असलेला श्लोक पहिले, त्या श्लोकाचा नंबर लिहिणं आवश्यक आहे. चरण आणि श्लोक लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय मार्गदर्शन करताना कळत नाही की नेमकं चरण तुम्ही कोणत्या चरणावर कल्पना विस्तार केलेला आहे. आता लपावे अति आदरे रामरूप, याचा कल्पना विस्तार माझ्या शब्दात मी मांडतो. अति हा शब्द पण लपावे या शब्दाला जोडून आणि आदरे याही शब्दात जोडून घेता येईल. लपावे अति आणि भयात राम अति हे असे ते म्हटले आहे. सद्गुरूकडून आत्मज्ञान झालं तरी प्रथमतः निराकार निर्गुण अशा आत्मदेवावर प्रेम जडणे कठीण असतं. सर्वसामान्य माणसाला खूप तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या एकदम सहजासहजी विषयी बसली तपश्चर्या, पण त्यासाठी मात्र समर्थ मना सांगतात आहे की मना श्री रूपाने नटल्या रूपा आत्मरामला स्वरूपात तू प्रेमाने असा बुडून राहा की तुझे मी बनते डोके ही वर दिसूच नाही. आत्मस्वरूपाशी ऐक्य झालेला अद्वैत बोधाच्या शोधी साधणे कठीण.
या श्लोकातून समर्थांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांना पहिले आत्मसाक्षात्कार झालेला आहे हे आपल्याला त्याच्या अनेक कथा त्याच्यामधून माहिती आहे. त्या व्यक्तीने हा श्लोक लिहिलाय म्हणजे त्याला आणखी जास्त वजन आहे, वेटेज आहे. दासबोधामध्ये समर्थांनी या साक्षात्कारी पुरुषाचं जे वर्णन केलं आहे त्यांनी म्हटले, परी तो कोठे आढळ येणार, कोणे स्थळी पडेना, विषपाता ही न दाना सारिखा दिसे. या श्लोकामध्ये पूर्ण समर्थांनी आपल्याला माया ही कल्पना रूप असल्यामुळे हा देव कल्पनेत सापडत नाही, असा याची कल्पना विलास आहे. तिसरा आहे, उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये केवळ प्रश्न विचारलेल्या साधकांनी, त्यांच्या काही शंका होत्या त्या समर्थांजवळ त्यांनी विचारलेले आहे, त्याचं उत्तर जे आहे ते पुढच्या श्लोकात आहे. त्यामुळे कल्पना जी आपल्याला विस्तार करायचा आहे तो मर्यादित स्वरूपाचा ठेवायचा आहे, केवळ प्रश्न विचारायचे आहे. समर्थ एका दासबोधामध्ये त्यांनी म्हटलं आहे, स्थळे सोडिता प्राणरूप वासन, स्थळे सोडिता प्राणरूप वासना वृत्ती वासना मिश्रित प्राणदाती देह सोडून या. हे उत्तर आहे, पण हे आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचं नाही आहे. याच्यामध्ये प्रश्न काय पडले आहे तेवढंच लिहायचं आहे. काय प्रश्न आहे, जर देव अमर आहे पण पाहावे तो प्रत्येक प्राणी मात्राला जन्म मरणही आहे, मग मरणानंतर देहामध्ये वास्तव करणारा देव कोठे, हा प्रश्न आहे. दुसरा काय म्हणणं आहे, पुन्हा जन्म येईपर्यंत तो कोठे राहतो व पुन्हा जन्मल्याबरोबर तो कोठून येतो. ज्ञानी जन्म मरणापासून सुटतो म्हणजे काय होतो. आता हे जे काही शंका आहे त्याचं उत्तर 195 या श्लोक मध्ये आहे, 194 मध्ये नाही आहे. त्यामुळे कल्पना विस्तार करताना तुम्हाला फक्त प्रश्न लिहायचे आहे, उत्तर लिहायचं नाही आहे. यावर त्यांनी एक पुन्हा शेवटी एक प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न 7 ब मध्ये या दोन्ही श्लोकांचं त्यांनी विचारलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कल्पना फक्त तुम्हाला तेवढंच करायचं आहे. आता 4 मध्ये आहे, बहुता दिसा आपुली भेट झाली. याचा आपल्याला चरण आहे, हे त्याचा श्लोक पहिले लिहायचा आहे. आता या श्लोकाचा कल्पना विस्तार काय करता येईल, तर जर आपण हा श्लोक सावकाश वाचला ना तर आपल्याला त्याचा अर्थ सहज समजतो. आत्माराम सतत सर्व जन्मात आपल्या अगदी जवळ बरोबर असतो, परंतु देहबुद्धीमुळे त्याची ओळख पटत नाही. याचं सुद्धा छान विश्लेषण कालच्या आपल्या मार्गदर्शन मध्ये केलेलं आहे. ते पुन्हा एकदा सगळ्यांनी मनोबोधवाल्यांनी सुद्धा ऐका अशी माझी विनंती आहे. अगदी जवळ बरोबर असतो परंतु देहबुद्धीमुळे त्याची ओळख पटत नाही. परंतु भूतादिसा म्हणजे जन्मानंतर, अनेक जन्मानंतर सद्गुरूच्या कृपेने या मुख्य देवाची भेट झाली आहे. त्यामुळे आता मनाला अत्यंत समाधान झाले व जन्माचे सार्थकही झाले असे वाटून धन्यता वाटली. आपल्याला एखादी गोष्ट कळतच नाही किती वेळा सांगितली तरी, कारण तसा पुढचा व्यक्ती पाहिजे समजावून सांगणारा. तो ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मात्र आपल्या सगळ्या शंकांचं निरसन होतं आणि ती व्यक्ती म्हणजे केवळ संत सद्गुरू आहे. त्यांना सगळं माहिती आहे आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनातलंही त्यांना माहिती आहे की तुम्हाला काय अडचण आहे, ती सुद्धा ते जाणतात. तुमची कॅपॅसिटी किती आहे हे सगळं आकलन करायची ते सुद्धा ते जाणतात आणि ते त्यांच्या पद्धतीने बरोबर समजावून सांगतात आणि मग आपल्याला ते समजायला लागतं. अशा पद्धतीने हा 4था कल्पना विस्तार आहे. आता प्रश्न 3 आहे, पुढील चरण असलेला श्लोक लिहून त्यावर टिपा आल्या. पहिला आहे, परब्रह्म ते मीपणे आकळणार. हा संपूर्ण जर असं आपण कल्पना विस्तार किंवा आता या टिपा पाहिल्या ना तर त्यावर एक लक्षात येईल
देह बुद्धी सोडल्याशिवाय आपण आपलं ध्येय गाठू शकत नाही. आणि त्यासाठी समर्थ या मनाच्या श्लोकांमधून आपल्याला तेच समजावून सांगतात आहे आणि तेही वारंवार समजावून सांगत आहे. आता ज्यांची देहबुद्धी नष्ट होत नाही त्याला कधी आत्मज्ञान होणारच नाही. मीपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. आणि या श्लोकात हेच समर्थ सांगतात आहे, देह म्हणजे मी ही आत्मघातकी बुद्धी सुटत नाही त्याला कधी आत्मज्ञान होणार नाही. अतिशय 4-5 ओळीतच हे उत्तर लिहायचे आहे. खूप मोठे उत्तर लिहायचे नाही आहेत, कारण श्लोकालाही मार्क आहे आणि त्या टिपांनाही मार्क आहेत. आता दुसरा जो आहे, रीता ठाव या राघवे वीण नाही, याच्यामध्ये सुद्धा पहिले श्लोक लिहायचा, त्याच्यात टिपा अशी आहे, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे त्या श्लोकचा, आकाशात सूक्ष्म असे अनेक जीव वावरतात. ते डोळ्यांना सहजासहजी आपल्याला दिसतही नाही, पण घरात पडलेल्या उन्हाच्या एखाद्या कळोशांतची हालचाल दिसते. एखादी जर आपली हे किरण येतात एखाद्या त्याच्यामध्ये, आणि जर तिथं तो एखादा किडा बारीक असेल तर त्याची हालचाल आपल्याला सुद्धा दिसते. त्या सूक्ष्म जीवातही राम आत्मा भरून राहिलाय. म्हणजे इतक्या छोट्या जीवात सुद्धा, इतक्या सूक्ष्म जीवात सुद्धा राम आहे. त्याच्याशिवाय रिकामी अशी जागाच नाही. म्हणजे सूक्ष्मातल्या सूक्ष्म जीवात सुद्धा राम आहे. मग आता जागाच त्याची शिल्लक नाही आहे. अशा राघवाचे दर्शन घेता घेता जर त्याच्याशिवाय रिकामी अशी जागाच नाही. पुढे समर्थ म्हणतात आहे, या राघवाचे दर्शन घेता घेता दर्शन घेणाराच तद्रूप होऊन जातो. रामाचं दर्शन ज्यांना झालं ते आपले समर्थ रामदास स्वामीच आहे. त्यांचा आत्मसाक्षात्कारही झालेला आहे, म्हणूनच ते चांगल्या तऱ्हेने वर्णन हे एवढं करू शकतात. आणि त्या स्वरूपात सर्व दृश्याचा लय होऊन जातो. एकदा ते राम स्वरूप जर आपल्याला दिसलं तर कुठलं काय आपल्या समोर काही दिसणार नाही. दुसरे रामच राम, ज्या चारही बाजूने कुठेही पहा, जळी स्थळी पाषाणी कुठेही पहा तो रामच दिसेल. दृश्य द्वेष्ट आणि दर्शन ही त्रिपुटीच नाहीशी होते. केवळ राममय आपलं सगळं जग होऊन जातं. हे या पद्धतीने त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे. सगळा श्लोक त्यांचा अनुभवाचा श्लोक आहे, त्यामुळे खूप महत्वाचे श्लोक आहे. तिसरा चरण आहे, मना उन्मनी शब्द कुंठित आहे. हा श्लोक तुम्हाला जो लिहायचा आहे तो लिहिल्यानंतर त्याचा जे श्लोकचा अर्थ आहे, कळे आकळे जे सांगताच येत नाही ते सांगण्याचे सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर फक्त सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. त्यांच्याच कृपेने त्या राम स्वरूपाचे ज्ञान होऊन आपल्याला प्रत्यास येतं. हा अनुभव अवस्थातीत असल्यामुळे तो सांगता येत नाही, त्या स्थितीचं वर्णन करताच येत नाही. पुढे समर्थ म्हणतात, मनुष्याला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेचा अनुभव असतो. ती अवस्था आपल्याला कळू शकते, पण या 3 अवस्थेच्या वेगळी एक 4थी अवस्था आहे, तिची जाणीव मात्र मनुष्याला नसते. ती अवस्था म्हणजे तुर्या किंवा सर्व साक्षी अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त झाल्यावर मन उन्मन म्हणजेच तदाकार एकरूप झाल्यावर साक्षीत्वही उरत नाही, आटून जाते, शब्द कुंठित होतो. तेच शुद्ध हेच रामरूप आहे. या स्वरूपाचा अनुभव घेणे म्हणजे आपणास अद्वैत भावनेने आणि होय, असा थोडक्यात या श्लोकाचा अर्थ आहे. 4था आहे, परिअंतरी पाहिजे यत्न केले. श्लोक लिहायचा आणि या श्लोकचा अर्थ असा आहे, समर्थ सांगतात आहे आपल्याला, आपल्या मनाला ते सांगतात आहे, हे अति गुप्त असे आत्मज्ञान
या त्या ज्ञानाचा अनुभव म्हणजे विज्ञान. ही दोन्ही जरी तुला प्राप्त झाली तरी तुला सहज स्थिती प्राप्त होण्यासाठी अजूनही निष्ठेने प्रयत्न केलेच पाहिजे. तू प्रयत्न सोडता कामा नये. थोडं अर्धवट यश मिळालं असलं तरी सुद्धा हे सातत्याने प्रयत्न सुरू ठेवावा लागेल. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अनेकदा आपण परीक्षा आपल्या या दिल्या की आपलं संपलं, असं नाही आहे. तर या परीक्षा दिल्यानंतर मार्गदर्शक होणं आवश्यक आहे. मार्गदर्शक झाले तरच तुम्ही पुन्हा त्या परीक्षेचा वारंवार अभ्यास करता, वारंवार त्या अभ्यासामध्ये आपण आनंद घेता आणि जो आपल्याला आनंद आपल्या अभ्यासात मिळालेला असतो परीक्षेचा वेळेस, तो आपण इतरांनाही देऊ शकतो. म्हणून समर्थांनी असं म्हटलेलं आहे की ते पुन्हा प्रयत्न तुम्हाला चालू ठेवावे लागतील. ज्ञान झाले, अनुभवही आला. आता काय करायचं आहे? पुरे झालं, आता परीक्षाही झाली आहे, सगळं झालं. मी सगळ्या विद्यापीठाच्या परीक्षा देऊन झालेली आहे. आता काही माझं काम नाही असं नाही. तिथून तुमचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. जे जे येईल, कमी येईल, थोडक्यात येईल, नाही भावना व्यक्त करणार, पण तरी सुद्धा मात्र आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल हेही समर्थ सांगतात आहे. श्रवण, सातत्याने वाचन. आज दासबोधाच्या ओव्या वाचल्या, ओव्या संपल्या, त्याचा सार्थ दासबोध वाचा. ते झालं, आत्माराम वाचा, आत्मारामाचा अर्थ वाचा. काही ना काही वाचत राहा. इतकं ज्ञान आहे की ते संपत नाही. म्हणून श्रवण, आणि तेही कोणाच्या संगतीत? तर सज्जनांच्या संगतीत. तर त्याचा उपयोग निश्चित होतो. या मंडळाद्वारे मला सज्जन संगती मिळाली आहे म्हणून मी काहीतरी 2-4 शब्द बोलू शकतो. हा मला झालेला फायदा आहे. आपल्याला कल्पना आहे की सूर्य अस्तमान झाला की मागोमाग जसा अंधार येतोच, तसे स्वरूप निश्चय ढिला पडला आपला की आपली अज्ञान उसळी मारतेच. आळस हा एक भाग मोठा आहे. आपण 1-2 महिने पायी चालतो तेव्हा छान वाटतं, पण एखाद दिवशी का आपण त्या सकाळी पायी फिरायला गेलो नाही तर मग त्याचा आपल्याला पुढे 2-4 दिवस आळस आल्याशिवाय राहत नाही. ही अज्ञान उसळी मारतं. हे न होण्यासाठी श्रवण हा एक उपाय आहे आणि तो समर्थांनी दासबोधात सुद्धा पुन्हा सांगितला आहे. तैसे ज्ञान होता मयीन, अज्ञान प्रबळे जाणव, या कारणे श्रवण अखंड असावे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता प्रश्न चौथा जो आहे तो खालील शब्दाचे अर्थ सांगून तो शब्द असलेला श्लोक लिहा. मला असं वाटतं सगळ्यांना याचे अर्थ समजतात आणि श्लोकही त्यातून शोधता येतात. मी फक्त त्याचे शब्दाचे अर्थ सांगतो, श्लोक तुम्ही शोधायचे आहे. द्वैत, वेगळेपणा, स्वामी प्रतापे, सद्गुरूची कृपा, प्रश्न, मही, पृथ्वी, विश्व, सृष्टी, जगत आणि वियोगू, ताटातूट. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. आता प्रश्न 5वा आहे, थोडक्यात उत्तर द्या. मी एका ओळीतच सांगतो, पण तुम्ही 2-3 ओळ्या त्याच्यात लिहायच्या आहे. आता सदा सर्वदा कोण जवळ आहे? पहिला प्रश्न आहे. तर सदा सर्वदा सस्वरूप आपल्या जवळ आहे, फक्त ते कळलं पाहिजे. देहभानाचा नाश कुठल्या शस्त्राने होतो? साधारणच गोष्ट आहे. आपण जेव्हा आपल्याला ज्ञान होईल, ज्ञानाचं जेव्हा शस्त्र आपल्या हातात येईल तेव्हा देहभानाचा नाश होणारच आहे. कशाच्या बळावर निंद्य वस्तूचा त्याग करता येतो? तर केवळ आणि केवळ संतांच्या सहवासाच्या बळावरच आपण निंद्य वस्तूंचा त्याग करू शकतो. साधनेने कशाचे सामर्थ्य अंगी येते? साधनेने आपण जे ध्येय ठरवतो ते ध्येय ठरवलेलं असतं, ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी येतं. मी मगाची उदाहरण दिलेलं आहे. ध्येय जर तुझे असेल, मला सकाळी फिरायला जायचं आहे, ध्येय जर असेल तर ते साधना जी आहे आपली सकाळी उठून फिरायला जायची, केली तरच आपलं हे ध्येय पूर्ण होतं. म्हणून
साधनेने आपले जे ध्येय ठरवलं असतं ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी येतं. सर्व सृष्टीला कशाने व्यापले आहे? तर सर्व सृष्टीला आकाशाने व्यापले आहे. यावर सुद्धा सविस्तर एक प्रश्न पुढे आला आहे. आता प्रश्न 6वा आहे. स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी संत संघाचे महत्व श्लोकाचा संदर्भ घेऊन विशद करायचा आहे. संत संघाचा. तर आता ह्या जर आपण श्लोक पाहिला आहे, हा आहे 204. 204 जो श्लोक आहे तो असा आहे, मना संघ हा सर्व संघास तोडी, मना संघ हा मोक्ष तत्काळ तोडी, मना संघ हा साधका शीघ्र सोडी, मना संघ हा द्वैत निशेष मोडी. हा जो श्लोक आहे याचा अभ्यास करा. तर स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी संत संघाचे महत्व खूप छान पद्धतीने समजावून समर्थांनी सांगितलं आहे. या मनाच्या श्लोकात आहे, दासबोधातही आहे. त्या ठिकाणी एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, जो संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. हा दशक 5 मध्ये 9व्या समासामध्ये 3रा श्लोक आहे. समर्थ म्हणतात, सत्संगाने साधकाला प्राप्त होणारे लाभ या श्लोकात मनाला सांगितलेले आहे. आता जो धनिक आहे आणि दाता पण आहे, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. नुसता श्रीमंत असून तो दुसऱ्याचं दारिद्र्य दूर नाही करू शकत. तो सोबत दाता असला पाहिजे, तरच तो दुसऱ्याला मदत करू शकतो. आणि हे कार्य सज्जन जे असतात ना, संत, हे मोक्षरूपी संपत्तीने स्वतः श्रीमंत असतात आणि उदार पण असतात. त्यामुळे दरिद्री जीवाला ब्रह्मज्ञानाद्वारे मोक्षदान देऊन स्वानंद साम्राज्यावर बसवू शकतात. कारण ते मोक्षरूपी संपत्तीने स्वतः श्रीमंत उदार असतात. फार छान वाटलं मला हे. आणि म्हणून ते दरिद्री जीवाला ब्रह्मज्ञानाद्वारे मोक्षदान देऊन स्वानंद साम्राज्यावर बसवतात. याच्यावर ओवी पण आहे दासबोधामध्ये, मोक्षश्रिया अलंकृत ऐसे संत श्रीमंत, जीव दारिद्र्य असंख्यात निरुपती केले. थोडासा दासबोध तुम्हाला जवळ ठेवावा लागेल. दासबोधाचा तुम्हाला आधार घ्यावाच लागेल. कारण दासबोध मध्ये सर्व याच्यावर आधारितच त्यांचं जवळपास सर्व साहित्य आहे. आणि सगळ्या प्रश्नांचे, सगळ्या शंकांचे उत्तर या दासबोधात खूप छान पद्धतीने त्यांनी दिलेले आहे. म्हणून संगतीने साधकाला मुक्त अवस्था सहज प्राप्त होते. सज्जन संगतीत श्रवणामुळे, संतांच्या संगतीत, सज्जनांच्या संगतीच्या श्रवणामुळे देह प्रपंचिकादिकाविषयी अंतःकरणात स्वाभाविक असलेला मोह प्रथम नष्ट होतो. आता हा मोह जो आहे हा फारच कठीण मोह आहे. आणि हा मोह जर आवरला गेला नाही तर प्रापंचिक स्थिती कुठल्याही परिस्थितीत आपली चांगली राहू शकत नाही. हा मोह आवरणे म्हणजे फार मोठी तपश्चर्याच आहे. प्रपंचामध्ये प्रपंच चांगला करायचा असेल तर मोह आवरावा लागेल. आणि मोह आवरता येईल तर केवळ संत संगतीच्या श्रवणांमुळे. ते सांगतात, अनेक दृष्टांत ते लोक देतात. आपल्या जेव्हा प्रवचनाला आपण जातो, कीर्तनाला जातो, त्यावेळेस अनेक आपल्याला उदाहरणं देतात. आणि या उदाहरणामुळे आपली थोडी उपरती होते, थोडा मोह आपला टळतो आणि आपण आपले पांघरून पाहून हातपाय आपण एक करतो. म्हणून मोह टाळायचा असेल तर संत संगती श्रवणामुळे देह प्रपंचिकादिकाविषयी अंतःकरणात स्वाभाविक असलेला मोह आपण नष्ट करू शकतो. जसजसा मोह नष्ट होत जाईल, आपोआप नष्ट होत जाईल. थोडा विश्वास ठेवा, थोडा ध्येय आपलं पक्क ठेवा, मोह नष्ट होतो. तसतसे चित्र वैराग्य संपन्न होऊ लागतं. आणि मग
पूर्ण वैराग्य विरक्त झालेले चित्त शेवटी राघव रूपात म्हणजे शुद्ध आत्मस्वरूपात स्थिर होत. संत संगे जन्म चुकती यातना आणि जनार्दना भेटी होय असं म्हटल्या गेलं आहे. स्वस्वरूपापासून भ्रष्ट झालेला जीव सज्जनाच्या सोबतीने शेवटी राघव रूपात म्हणजे स्वस्वरूपात विसरून जातो व दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन त्याला चिरंतन सुख प्राप्त होतं. प्राप्तव्य पूर्ण झाल्यानंतर सांगण्यासारखं त्याच्याजवळ काहीच उरत नाही. आणि आपल्याला कल्पना आहे की 204 श्लोकामध्ये मनोबोध संपलेला आहे. पहिला मंगलाचरण आहे, तर शेवटचा 205वा श्लोक फलश्रुतीचा आहे. म्हणजे 204 या श्लोकामध्ये पर्यंत मनाचे श्लोक आपले संपलेले आहेत. आता प्रश्न 7वा त्यातला, परिसंग सोडून सुखी राहावे. हे पालुपद असलेल्या श्लोकातील संग शब्दाचे स्पष्टीकरण करा. समर्थांनी या पालुपद असलेले जे श्लोक आहे ते 4 श्लोकामध्ये त्यांनी वापरलेले आहे. 187, 188, 189 आणि 190 या श्लोकाचे शेवटचे म्हणजे 4थे चरण परिसंग सोडून सुखी राहावे असे म्हटलेले आहे. आपल्याला पहिले या 4ही श्लोकाचा अर्थ समजून घ्यावा लागेल, वाचून घ्यावा लागेल, त्याचं मनन आणि चिंतन सुद्धा करावं लागेल. त्यानंतरच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. संग म्हणजे काय तर आसक्ती. राम वारंवार समर्थ म्हणतात आहे, वारंवार सांगतात आहे की राम हा तुझ्या अगदी जवळ आहे, परंतु देह बुद्धीमुळे आपण त्याच्यापासून दूर वेगळे आहो असे आपल्याला वाटते. म्हणून मीपणा सोडून त्या सद्वस्तू शोध घे. समर्थ काय म्हणतात आहे, आत्मारामाचा शोध घ्यावयाचा तो सर्वाहून वेगळा असा असल्यामुळे त्या निसंगाची भेट, निसंग म्हणजेच आसक्ती झाल्यानेच होते. आत्मानुसंधान साधण्यासाठी बाह्य दृश्य पदार्थाचा पहिले संग सुटला पाहिजे असे समर्थ आपल्याला मनाला बोध करताना या 4 श्लोकातून समजावून सांगितलं आहे. पहिले 4ही श्लोकाचे अर्थ समजावून घ्या, मग त्याचे मुद्दे लिहा आणि मग त्याचं विश्लेषण तुम्हाला या प्रश्नात करायचं. त्याचं सिक्वेन्स सुद्धा पहिले जुळवून घ्या. पहिले काय लिहावं, नंतर काय लिहावं, त्याची प्रस्तावना काय करावी, मग त्याचं विश्लेषण काय करावं आणि शेवटी समारोप कसा करावा, हे आपल्याला टप्पे ठरवून घ्यावे लागतात. आपण या 4ही श्लोकाचा अर्थ काढा आणि मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता मी जे आधी तुम्हाला सांगितलं होतं, श्लोक क्रमांक 194 व 195 लिहून त्यात विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर आपले विचार मांडा. हा आपल्याला कल्पना विस्तार मध्ये एक चरण आलेला आहे. उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. म्हणून मी तिथे सांगितलं होतं केवळ तिथे फक्त प्रश्न लिहा, उत्तर कारण तुम्हाला इथे लिहायचं आहे, या उत्तरात लिहायचं आहे. त्याचे 2 श्लोक लिहायचे, 194 आणि 195. आता 194 मध्ये कोणते 2 प्रश्न विचारले आहे साधकांनी, त्यांच्या शंका आहे, त्या शंकेचं निरसन त्यांनी बघितलं आहे. तर पहिला प्रश्न ते म्हणतात, आता आपल्यालाही माहिती आहे ज्ञानी आहे असो की बद्ध असो, त्याच्या हृदयात वास्तव्य करणाऱ्या देवाचे स्वरूप काय, हा पहिला प्रश्न त्यांनी विचारला. दुसरा प्रश्न साधकांनी काय विचारला आहे, देहपातनानंतर तो कुठे राहतो देव आणि देहाबरोबर पुन्हा कसा येतो. या 2 प्रश्न या 194 या श्लोकात त्यांनी विचारले.
त्याचं उत्तर समर्थ 195व्या श्लोकात देतात आहे. हृदयात वास्तव करणारा देव कसा आहे ते सर्वोत्तम ऐक असं समर्थ साधकाला म्हणतात आहे. तो देव मर्यादित नसून आकाशाप्रमाणे पिंड ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्यापून असणारा असा व्यापक आहे. समर्थ त्यासाठी दासबोधात सांगतात आहे, पक्षी अंतराळी गेला भोवते आकाशाची तयाला तैसे ब्रह्म प्राणी आला व्यापून आहे. पक्षी आकाशात गेला, कुठेही गेला तर त्याला आकाश हा व्यापूनच आहे. तसेच आपल्या ब्रह्म सुद्धा प्राणी याला व्यापून आहे. हे विश्वव्यापक चैतन्य म्हणजे ब्रह्म कल्पकालीही नाहीसे न होणारे असे सदोदित व्यापून असल्यामुळे त्याचा अस्तित्वात अनेक देहाचे आकार ते निर्माण होतात आणि नाहीसेही होतात. परंतु ते चैतन्य देहाकृती घेतही नाही आणि टाकीतही नाही. ते जसेच्या तसेच देहांना अंतर्बाह्य व्यापून अलिप्त असते. त्यासाठी उदाहरण आपण पाहू. आता मातीचं एक गाडगं आहे किंवा माठ आहे, इकडून तिकडून कुठेही ठेवलं तर त्याबरोबर हे आकाश हे असतंच. आता त्यात अमृत भरा, खत भरा, माती भरा आणि ते कुठेही ठेवलं तरी त्यातील आकाश हे दोन्ही पदार्थापासून अलिप्तच राहतं. मग ते माठ जर गाडगं फुटून चूर झालं तरी आकाशाला काही तडे जातात का? नाही. आकाश जसेच्या तसंच राहतं आणि नवीन घट म्हणा गाडगे म्हणा झालं की त्याला पुन्हा ते व्यापतं. असं त्याचं उदाहरण आहे. या उदाहरणावरनं आपल्याला देव कसा व्यापून राहतो पिंड ब्रह्मांडाला अंतर्बाह्य हे कळून येईल. तसेच या हृदयस्थ आत्मदेवाचे आहे. शरीरे निर्माण झाली, राहिली आणि गेली तरी त्या देवास जाणे येणे नाही. तो जसाच्या तसा अखंड अलिप्त असं सर्वांना व्यापूनच असतो. अशा या 7 प्रश्नांची उत्तरं आहेत. मी आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आपल्याला आपल्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. आणि मी आता पुढची जो आहे आपल्याला प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी जेवढे स्वाध्याय आपण आजपर्यंत सोडवले आहे त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. कारण प्रश्न हे केवळ एका पहिल्या स्वाध्यायावर किंवा तिसऱ्या स्वाध्यायावर येत नाही. सर्व स्वाध्यायांवर त्याचं स्वरूप असतं, सगळ्या कोर्सवर असतं. हे काही सेमिस्टर पद्धतीने ही परीक्षा नाही आहे. म्हणून यानंतरचा हा मनोबध हा आपला स्वाध्याय संपलेले आहे. मनोबधाचा जो प्रश्नपत्रिका येईल त्याचं मार्गदर्शन होत नाही. पण जर कोणाला अडचण आली तर आपले जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांना आपण प्रश्न विचारू शकता किंवा आपल्या समूहात तो प्रश्न टाकून त्याचं निराकरण करू शकता. एवढं बोलून या पूर्ण मनोबध स्वाध्यायाचं मार्गदर्शन करण्याची संधी मला मंडळाने दिली, त्याबद्दल मी या मंडळाचा आणि प्रज्ञाताईंचा त्यांच्याच याच्यामध्ये मी तयार झालेलो आहोत. मृणालताई आहे, प्रज्ञाताई आहे, यांच्यामुळे आज मला इतकी हिंमत झाली असं मी म्हणेन. आणि या संत सज्जनाचा मला जेवढा लाभ घेता येईल तेवढा आजपर्यंत तर घेतलाच आहे, पण उद्याही मी तो सातत्याने घेत राहीन असं मी बोलून आजचं हे मार्गदर्शन इथेच थांबवतो आहे. जय जय रघुवीर समर्थ. काही प्रश्न असतील, विचारायचं असेल, अडचण असेल तर 2 मिनिटं मी आपल्याला देतो आहे. मला एक प्रश्न आहे. हा, प्रश्न 5 मधला जो चौथा आहे ना, साधनेने कशाचे सामर्थ्य अंगी येते. साधनेने कशाचे सामर्थ्य अंगी येते. सामर्थ्य अंगी येते. साधनेने कशाचे तर ध्येय ठरवण्याचे. एखादा कोणचा आहे त्याचा मागचा श्लोक मला नाही सापडला. नाही, याचा श्लोक नाही लिहायचा आहे. याचं फक्त आपल्याला उत्तर लिहायचं आहे. याच्यात श्लोक नाही आहे. याच्यामध्ये थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की साधना आपण कशासाठी करतो तर केवळ
जे आपलं ध्येय मनामध्ये ठरवलेलं असतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण त्या साधनेचा उपयोग करायचा असतो. याच्या श्लोक लिहायचा नाही. पण हे जे उत्तर आहे कुठून मिळालं म्हणजे असं? कारण याचे अनेक उत्तर असू नाही शकतात. नाही नाही, आपण जेव्हा आता हे वाचतोय ना, जेव्हा आपण हे सर्व मनाचे श्लोक वाचतो त्यामध्ये आपल्याला हेच कळतं की आपण साधना कशासाठी करतोय. केवळ श्लोकाच्या आधारे उत्तर नाही आहे. तर आपण आजपर्यंत जे शिकलो याच्यातून त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की एखादा जर ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. अच्छा. एखादी उपासना करतो आपण, आता आपण माहित असेल एकादश बोध जे आहे त्यामध्ये साधना आहे. आत्माराम मध्ये साधना घेतलेली आहे. आणि साधना कशाची आहे, बऱ्याच गोष्टीमध्ये साधना करतात. तपस्या करतात, कोणी वाचन करतं, कोणी तपस्या करतं, कोणी तीर्थाटन करतं, पण शेवटी त्यांचं ध्येय असतं काहीतरी. आणि सगळ्यांनाच ते ध्येय साधायचं असेल तर काहीतरी साधना करावीच लागते. उपास आहे, व्रतवैकल्प आहे, हे सगळे साधनेचे प्रकार आहे. मग साधना जर करायची आहे तर ती आपल्याला ती जमेल कोणती यावर त्याचा भर दिला पाहिजे आणि काहीतरी ध्येय ठेवला पाहिजे. आपण पूजा करतो तर एखादा आपण संकल्प सोडतो, कुठली तरी संकल्प आपण सोडल्याशिवाय मग ती पूजा आपल्याला फलदायी होते. तसंच हा प्रकार आहे. अच्छा, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.